3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा। नवीन वस्तू घ्यायची असेल, नवीन घर घ्यायचं असेल तर आपल्याला आवर्जून आठवतो तो गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घरोघरी गुढी उभारतो आणि ही गुढी माहितीये हे विजयाचं प्रतीक आहे। जेव्हा प्रभू श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवून ते अयोध्येला परत आले तेव्हा घरोघरी अशा या गुढी उभारल्या गेल्या आणि त्यातून हे विजयाचं प्रतीक म्हणजे गुढी ही उभारली जाते। गुढीमध्ये असतो बांबू। बघा बांबू काय शिकवतो, ऊन असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, आपलं स्थान प्रस्थापित करायचं। बत्तासेंची माळ असते बघा, आता चैत्र ऋतू असतो तेव्हा खूप ऊन असतं, अशा वेळेला शरीरातला कफ पातळ होत असतो। कधी कधी उन्हामुळे चक्कर येऊन एखाद्याला त्रास झाला तर पटकन ह्या बत्तासेंचा उपयोग केला जातो। कडुनिंबाची पानं, कडुनिंबाची पानं ही रक्तशुद्धीकर असतात। रक्तशुद्धीकर असल्यामुळे काय होतं, शरीरात वाढलेलं पित्त कमी होतं। त्वचा विकारांवर पण हे खूप उपयोगी आहे आणि आवर्जून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी ही कडुनिंबाची कडू गोळी खात असतो की ज्यामुळे शरीरातलं पित्त शमन असतं। आता ही गोळी बनवायची कशी, तर 4 ते 5 कडुनिंबाची पानं घ्या, त्यांचा छान चुरा करा आणि ती कुटून 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 त्याच्यामध्ये थोडासा गूळ घाला, त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडासा ओवा, आमचूर पावडर, थोडीशी सुंठ आणि जिरे असं त्याच्यामध्ये घाला आणि त्याची अशी गोल अशी गोळी करा आणि ही प्रत्येकाने नक्की खा। बघा आपण असं म्हणतो कडवटपणाने सुरुवात झाली की पुढचं वर्ष मात्र गोड गोड खायला मिळतं आणि आरोग्यही उत्तम राहतं। म्हणून गुढीपाडव्याला आवर्जून घरी ही कडुनिंबाची कडू गोळी जी आरोग्यदायी आहे ती नक्की करायला हवी। बघा आता वसंत ऋतू सुरुवात झालेला असतो त्यामुळे शरीरामध्ये आपल्या कफ वाढत असतो आणि यावेळेला पंचकर्मातलं वमन आम्ही आवर्जून सांगतो की शरीर डिटॉक्स करा। बघा कोकिळेचं पूजन ह्या ऋतूमध्ये ऐकायला येत असतं, खूप खूप कोकिळेचा आवाज ऐकायला येतो, तो सुद्धा मधुर आवाज असतो आणि हा मधुर आवाज शरीरात वाढलेलं पित्त कमी करत असतो आणि त्यामुळे तो महत्त्वाचा आहे। गुढीला आपण जी सोनचाफ्याची फुलं वाहतो ना त्याचा वास पण बघा किती मधुर असतो। मधुरवरनं आठवलं की सोनचाफ्याच्या फुलांचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्याजवळ कधीही मधमाशी येत नाही। का माहितीये का, कारण ते इतकं सुंदर आहे पण त्याच्यामध्ये मध नसतो, पण त्याचा सुवास हा पित्तशामक असतो। गुढीपाडव्याला आपण घरी असे पदार्थ, पुरी, श्रीखंड असे पदार्थ करतो। आपल्या नवीन वर्षाची ही सुरुवात असते आणि तो खूप आनंदाचा क्षण असतो। घरोघरी आनंद साजरा केला जातो आणि हे नवीन वर्ष सगळ्यांनाच आनंददायी, सुखदायी जावं अशा शुभेच्छा मी तुम्हाला देते आणि त्याचबरोबर सांगणारे आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा उपाय। बघा चैत्र नवरात्राला सुरुवात झाली आहे। चैत्र नवरात्र म्हणजे काय, तर गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत दररोज 12 ते 13 वेळा, 11, 12 किंवा 13 म्हणजे प्रत्येकांच्या धर्मानुसार, शास्त्रानुसार काही गोष्टी वेगवेगळ्या लिहिलेल्या आहेत। म्हणजे काहींनी सांगितलंय की हे रामरक्षा 11 वेळा म्हणावी, काहींनी सांगितलंय की दररोज रामरक्षा सिद्ध करण्यासाठी 13 वेळा म्हणावी, तर ते तुम्ही कन्फर्म करून म्हणा। पण एका स्थानावर दररोज तुम्ही ही रामरक्षा दररोज एका वेळी, एका विशिष्ट स्थानी, एक तर सकाळी किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेला आवर्जून म्हणा। रामरक्षा स्तोत्र हे तुमच्या मनाची ताकद वाढवत असतं। यामध्ये प्रभू श्रीरामांचं संरक्षण मिळवण्यासाठी हे रामरक्षा कवचाप्रमाणे काम करते। सतत घरी कोणी आजारी असेल तर आवर्जून एका पेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती हात ठेवून तुम्ही ही रामरक्षा म्हणा, म्हणजे बघा की त्याला एक चांगलं तेज मिळू शकेल। रामरक्षा काय करतं की तुमच्या मेंदूंमधील लहरींवर काम करतं, तुमची षटचक्र आहेत त्यांना जागृती करत असतं आणि त्यामुळे तुम्हाला आरोग्य प्राप्ती होत असते। श्रीराम जय राम जय जय राम। आणि हे एवढं सगळं करून तुम्हाला जर दररोज 13 ते 14 वेळा रामरक्षा म्हणायला वेळ नसेल तर मग तुम्ही हा श्लोक नक्की म्हणा। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। हा श्लोक म्हटला तरी तेवढंच फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मनाला हवी असलेली शांती मिळेल। तर या गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। कडुनिंबाची कडू गोळी नक्की खा आणि गुढीपाडव्यापासून 9 दिवस दररोज रामरक्षा नियमितपणे नक्की म्हणा। आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आप्तजनांना जरूर शेअर करा। ओम नमो भगवते वासुदेव।